लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना होळी सणाच्या पूर्वसंध्येला सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज। जवळजवळ 4700 कोटी निधी मंजूर। आजपासून थेट बँक खात्यावरती येणार एकंदरीत 3000 रुपये जमा। सरकारची मोठी घोषणा। ज्या महिलांना पैसे येत नाहीत त्या महिलांसाठी देखील सगळ्यात मोठी घोषणा सरकारने केली। नेमकी काय आहे घोषणा, कुठे तुम्हाला करावं लागेल अर्ज आणि पैसे न येण्याचं काय महत्त्वाचं कारण आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी जाऊन तुमच्या अर्जाची छाननी करावी लागेल मग तुम्हाला पैसे येतील, तेव्हा हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। लाडक्या बहिणींसाठी होळीच्या शुभ मुहूर्तावरती सरकारने आता सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय। जवळजवळ 4700 कोटी रुपये मंजूर केले असून एकंदरीत 2 महिन्याचे 3000 रुपये आजपासूनच पैसे वितरणास सुरुवात झाली आहे। राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत सरकारने कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आजपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती थेट 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये मोठा आनंद आणि समाधान व्यक्त केलं जात आहे। राज्य सरकारने महिलांचे आर्थिक सबलीकरण, कुटुंबाचा खर्च भागवणे तसेच महिलांना स्वावलंबी बनवणे या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे। वाढती महागाई, घर खर्च, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांचा विचार करता ही मदत महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे। जिल्ह्यानुसार निधी वितरण, पैसे कधी मिळणार ते आता आपण जाणून घेऊया। सरकारने निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी बँकिंग यंत्रणा, आधार लिंकिंग आणि खात्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रक्कम जमा केली जात नाही। म्हणजेच सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यातील जवळजवळ 30 लाख महिलांचे हप्ते बंद झाले आहेत। 30 लाख महिलांचे पैसे यायचं बंद झाल्यामुळे त्या महिला आता वेगळीच चर्चा करत आहेत। आपले पैसे का बंद झाले, आता कुठे, मग त्या महिलांनी आता कुठे जायचं आणि आपले पैसे कसे येणार यासाठी देखील सरकारने हा निर्णय घेतलाय। नेमका निर्णय कोणता ते बघूया। फक्त याच महिलांच्या खात्यावरती 3000 येणार, उर्वरित महिलांच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय। पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे येतील। उद्यापासून दुसरा टप्पा सुरू होईल। त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार यामध्ये उद्यापासून पैसे सुरू होतील। परवापासून असलेले जिल्हे बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर सरकारने स्पष्ट केलंय की शेवटच्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे आहेत। महिलांच्या खात्यावरती 7 दिवसांच्या आत रक्कम जमा झाली नाही तर त्या महिलांनी काय करायचं ते देखील सरकारने सांगितलंय। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सरकारने 3 महत्त्वाच्या अटी पुन्हा लावलेल्या आहेत। त्या अटी अशा: राज्यातील महिला ही राज्यातील रहिवासी असावी, वय तिचं 21 ते 60 वर्षे असावं, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावं, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं आवश्यक आहे। सरकारने ही सगळ्यात मोठी आता नवीन अपडेट आणली आहे। महिलांमध्ये आनंदाचे वातावरण झालंय। राज्यभरामध्ये या निर्णयाचं स्वागत महिलांनी केले, कारण की गेले 3 महिने महिलांच्या खात्यावरती वेगवेगळ्या असणाऱ्या निवडणुका, वेगवेगळ्या आचारसंहितांमुळे पैसे येत नव्हते। आता मात्र सरकारने हा निर्णय घेतलाय। अनेक महिलांनी सांगितले की या पैशामुळे आमचं मुलांचं शिक्षण, औषधोपचार, छोटा व्यवसाय आमचा होतो, त्यामुळे सरकारचं आम्ही कौतुक करत आहोत। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सांगितले की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्यांना आत्मनिर्भर बनवणं, त्यांच्या कुटुंबाला आधार देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। पुढील काळामध्ये ही योजना वाढवून महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही जून महिन्यापासून घेणार आहोत, असं देखील सरकारने स्पष्ट केलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज ही आली की सरकार आता 2100 रुपये देखील
महिलांच्या खात्यावरती देण्यास तयार झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं आता महिलांनी कौतुक करावं तेवढं कमी. आता राहिला प्रश्न महत्त्वाचा, तो म्हणजे ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत, त्यांचे गेले 3 महिने पैसे आले नाहीत, त्या महिलांनी काय करायचं. आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या महिलांची ई-KYC पूर्ण झालेली नाही. तेव्हा आपण ई-KYC तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती किंवा आपल्या CSC केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची ई-KYC करून घेऊ शकता. 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पाठीमागचे सगळे हप्ते एकंदरीत तुमच्या बँक खात्यावरती येतील, असं सरकारने स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये गांभीर्याने विचार करत आहे की सगळ्या महिलांच्या खात्यावर पैसे गेले की नाही. जर तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर तुम्ही खाली एक कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, म्हणजे आपल्याला त्या खात्याविषयी आपल्याला योग्य अशी माहिती मिळवता येईल आणि महिलांना पैसे का मिळत नाहीत ही आपण तक्रार वरपर्यंत करू शकतो. तेव्हा तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये करा की आम्हाला अजून पैसे आलेले नाहीत अशी कमेंट करून ती तुम्ही तुमचा जिल्हा आणि नाव द्या, म्हणजे आपल्याला सरकारकडे त्याची दखल घेता येईल. तेव्हा लाडक्या बहिणींसाठी ही आजची सगळ्यात मोठी गंभीर बाब होती.